आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम चण्याची डाळ 5 ते 6 तास भिजत घातली होती। भिजली पाहिजे फक्त चांगली। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमच्याला कमी असा ओवा, छोटा 1 चमचा धने, छोटा अर्धा चमचा जिरं आणि मिक्सरला काय करायचे ह्याचं दरदर करून घ्यायचे। एकदम पेस्ट अशी करायची नाही आहे आपल्याला। मिक्सरमध्ये बघा थोडंसं एकदम पाणी टाकून मी असं दरदर करून घेतले। तर हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण, थोडंसं आलं, हिरवी मिरची कुटून घेतलेली, त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचा कांदा, थोडीशी टाकायची हळद, थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणार आहे बघा कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता मी ह्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याच्या मापानं सेम 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, मी फेटून घेणार आहे। आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं टाकायचं 1 चिमूटभर फक्त खायचं सोडा। पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल पण टाकू शकता 1 चमचाभर। आता हे परत मी असं मिक्स करून घेते चांगलं मस्त असं। बघा सोडा टाकल्यानंतर मी फेटून घेतलेला आहे। कलर बघा कसं झालेला असं सफेद सफेद। तर आपण बनवायला घेऊया। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपल्याला जास्त मोठी टाकायची नाही, एकदम अशी छोटी छोटीच टाकायची जेवढी सांडग्याप्रमाणे। आता हे मी सोडून घेते। आता आपण हलवून घेऊया। मस्त असं बघा कलर आलेला आहे, एकदम हलकी आणि मस्त झालेले आहे। आता आपण ह्यांना काढून घेऊया। ह्याच्यावर 1-2 मिरच्या जरी तुम्ही टाकल्या तरी चालेल, तुम्हाला जर मिरच्या आवडत असतील तर। आता हे मी काढून घेते। भजी मी काढून घेतलेली आहेत बघा, गरमच आहेत अजून, तोडून पण दाखवते। बघा किती मस्त जाळीदार होतात।